आता गॅस चालू करायचा आहे. लगेच ते तूप टाकायचं आहे. तूप टाकायचे 3-4 चम्मच आणि मस्त पतंजलीचं घी आहे 3-4 चम्मच टाकायचे त्याच्यात आणि थोडं गरम होऊ द्यायचं. गरम झालं का लगेच झालं का मस्त बालशक्तीचं 1 वाटी पावडर टाकायचं त्याच्यात आणि गरम होऊ द्यायचं. आता इकडं पण पाणी ठेवून देते मी गरम करायला 1 ग्लास. पाणी गरम झालं का मस्त मग त्याच्यात टाकायचं शिऱ्यामध्ये. आता तूप गरम झालेलं आहे. हे वेगळंच पण होतं वाटतंय ना. आता तूप गरम झालंय बघा आणि ते पतंजलीचं तूप गरम करून घ्यायचं आणि हे बालशक्तीचं ते अंगणवाडीमध्ये पीठ भेटतं ना सॅरेलेक सारखं राहतं मस्त आणि पौष्टिक असतं लहान मुलांसाठी. त्याचा शिरा बनवतो आम्ही. माझी नित्याला पण खूप आवडतं. हे बालशक्तीचं प्रोडक्ट बघू शकता तुम्ही. खूप पौष्टिक आणि खूप छान असतं ते. आता ते पावडर टाकून द्यायचे. पाट टाकलेलं आहे पीठ आणि मस्त त्याला फ्राय करून घ्यायचं जिथपर्यंत तूप सुटत नाही त्याला. मस्त हे मस्त करपून घ्यायचं पीठ शिऱ्याचं पीठ मस्त आणि तिथपर्यंत पाणी पण गरम होणार इकडं बघा तुम्ही. तूपमध्ये करपून घ्यायचं याला मस्त आणि खूप छान लागतं. तुम्ही पण बनवू बघा. मस्त करपून घ्यायचं त्याला तूप सुटेपर्यंत मस्त भारी आणि पाणी पण हे गरम करून घ्यायचं. पाणी गरम झालं का त्याच्यात गूळ टाकायचा आणि तर साखर टाकायची. एक कोणतं पण टाकू शकता तुमची इच्छा. आता हे शिरा करपून गेलेला आहे. बघा आता तुम्ही शिऱ्याचं हे करपून गेलं आहे पहा किती छान झालं आहे स्वादिष्ट. आता बा करपून गेलेलं आहे तुम्हाला दाखवते मी. त्याच्यात मस्त पाणी टाकायचे याच्यात गूळ टाकायचा नाही तर साखर टाकायची तुमची इच्छा. आता गूळ टाकते मी त्याच्यात. गूळ पिघळतो तिथपर्यंत गरम पाणी होऊ द्यायचं. गरम पाणीमध्ये टाकायचं आणि गरम पाणी झालं का मग गूळ टाकायचं. गूळ विरघळले का मग पाणी त्याच्यात टाकायचं गरम पाणी. आता गूळ विरघळून गेला आहे. आता गूळ विरघळून गेला आहे. आता त्याच्यात टाकू आपण ते पाणी गरम आणि थोडं थोडं करून टाकायचं पाणी. बघू शकता तुम्ही. तुम्ही पण एक वेळेस ट्राय करा. हे असे अंगणवाडीचे पॅकेट काही लोक फेकून देतात पण खूप पौष्टिक असतं ते लहान मुलांसाठी. आता गॅस बंद करते मी पाणीचा पण आणि पाणी आता त्याच्यात टाकते. थोडं थोडं करून टाकायचं पाणी तुमच्या पद्धतीने करायचं. पातळ तुम्हाला कसं करायचे ग्रेव्ही सारखं बघू शकता. खूप छान लागतं. बघा तुम्ही आता पुढं कंटिन्यू करा. खाली चिपकत नाही काही नाही कढाईमध्ये. खूप भारी असते. आता मी प्लेटमध्ये काढून दाखवते.
ही बालशक्तीचं प्रॉडक्ट आहे. त्याच्याने बिस्किट, गुलाबजाम, खूप काही रेसिपी बनतात त्या बालशक्तीच्या प्रॉडक्टवर. तुम्हाला बिस्किट पण बनवून दाखवेल, गुलाबजाम पण बनवून दाखवेल. बघा आता मी प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला. हे पहा, कढईमध्ये पण काही चिपकलेलं नाही. हे पहा, शिरा बनवून झालेला आहे. खाऊन बघा, मी खाऊन सांगते तुम्हाला कसं झालं आहे. मस्त, खूप छान झालं आहे. यार कोण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा. बाय.